हळदीवर पहिली फवारणी कोणती घ्यावी? हळद लागवडीच्या 45 ते 50 दिवसानंतर म्हणजे साधारणतः आपल्या हळदीला जेव्हा 4 ते 5 पानं निघतात तेव्हा आपल्या हळदीच्या पानावरती अन्नद्रव्याची कमतरता भासत असते. त्यामध्ये मुख्यतः झिंक आणि फेरस. ज्या शेतकऱ्यांची हळद चुनखडीच्या रानामध्ये आहे त्यांच्या शेतामध्ये मॅग्नीजची सुद्धा कमतरता भासत असते. म्हणून आपल्याला लागवडीच्या 45 ते 50 दिवसानंतर हळदीवर पहिली फवारणी घेणे फार महत्वाचे आहे. तर त्या फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला 15 लिटर पंपासाठी EDTA फेरस 25 ग्राम घ्यायचा आहे, EDTA झिंक 25 ग्राम घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनकडी आहे त्यांनी EDTA मॅग्नीज हे प्रति 15 लिटर पंपासाठी 25 ग्राम घ्यायचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदीच्या पानावरती लाल लाल टिपके किंवा पांढरे पांढरे डाग आपल्याला दिसत असतात. ते काही मेजर बिमारी नाही, परंतु त्यासाठी जर का एखादं बुरशीनाशक घ्यायचं असलं तर आपल्याला स्वस्त आणि सोपं आणि प्रभावी बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते म्हणजे टाटा रॅलिस कंपनीचं कॉन्टा प्लस, ज्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5% हे घटक आहे. हे 15 लिटर पंपासाठी आपल्याला 40 मिली घ्यायचं आहे. मित्रांनो, तुमच्या जर हळदीचे पानं काही कुठं कुठं खाल्लेले असेल किडीने म्हणा किंवा एखाद्या अळीने, तर त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण फेंडॉल घेऊ शकतो किंवा बॅराझेट घेऊ शकतो किंवा एखादं क्लोरो घेऊ शकतो. फक्त काळजी हे घ्यायची की ही फवारणी सर्व घेताना आपल्याला त्यासोबत स्प्रेडर घ्यायचा आहे, कोणत्या पण चांगल्या कंपनीचं, ज्यामध्ये आपण IPL कंपनीचं बी बुश घेऊ शकतो. स्प्रेडर का बरं घ्यायचा आहे? कारण आपल्या हळदीच्या पानावरती आपण जेव्हा औषधी फवारतो तेव्हा ते सर्वीकडे पसरण्यासाठी ही आपल्याला हळदीवरती पहिली फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, तुमच्या हळदीला किती दिवस झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.